नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली अंगलिखित वीर प्रताप मोहिते भाग 22. पुढचे 24 तास मोहिते वाड्यासाठी आणि काव्यासाठी अत्यंत कठीण होते. वीर आयसीयू मध्ये होता. डॉक्टर म्हणाले होते की डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तो कोमात जाऊ शकतो किंवा त्याची स्मरणशक्ती जाऊ शकते. काव्या आयसीयूच्या काचेबाहेर उभी राहून वीरला पाहत होती. तिचं मन तिला खात होतं. वीर पझेसिव्ह होता, संशय होता, पण त्याने दुसऱ्यांदा तिचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं होतं. माऊसाहेब तिथे आल्या. त्यांनी काव्याच्या खांद्यावर हात ठेवला. काव्या, वीरचं प्रेम वेडं आहे हे मला माहिती आहे, पण त्याच्या त्या वेडात फक्त तूच आहेस. त्याने स्वतःला कधीच महत्व दिलं नाही, फक्त तुला जपलं. आता तुला ठरवायचं आहे, तू त्याच्या या वेड्या प्रेमाला स्वीकारणार की त्याला सोडून जाणार. काव्याने वीरकडे पाहिलं. तिने ठरवलं की ती वीरला सोडणार नाही, पण तिने हेही ठरवलं की जर वीर वाचला तर ती त्याला बदलायला मात्र भाग पाडेल. 2 दिवसानंतर वीरने डोळे उघडले. काव्या त्याच्या शेजारीच बसली होती. वीर, तू शुद्धीत आला आहेस? काव्याने त्याचा हात हातात घेत विचारलं. वीरने काव्याकडे पाहिलं, पण त्याच्या नजरेत ती जुनी ओळख नव्हती. त्याने अतिशय निरागसपणे विचारलं, तू कोण आहेस आणि मी इथे कसा आलो? काव्याला धक्का बसला. वीरची स्मरणशक्ती गेली होती. डॉक्टर जे म्हणाले होते तेच झालं होतं. वीरला गेल्या 5-6 वर्षातील काहीच आठवत नव्हतं. त्याला फक्त त्याचं बालपण आणि माऊसाहेब आठवत होत्या. काव्यासाठी एक नवीन परीक्षा होती. वीरला पुन्हा एकदा सगळं आठवणं धोक्याचं होतं, कारण त्यात तो जुना गुन्हेगार वीरही दडलेला होता. पण ही एक संधीही होती, वीरला एक चांगलं माणूस म्हणून पुन्हा घडवण्याची. हॉस्पिटलच्या आयसीयू मध्ये यंत्राचा तो धडधडणारा आवाज आणि सलाईनच्या बाटल्यातून पडणारा थेंब थेंब थेंब, हे सगळं काव्याच्या काळजावर घाव घालत होते. वीरने डोळे उघडले होते, पण त्या डोळ्यात ती जुनी जरब, तो अधिकार गाजवणारा मालकी हक्क कुठेच दिसत नव्हता. त्याऐवजी तिथे एक लहान मुलासारखी निरागसता आणि भीती होती. तू तू कोण आहेस आणि मी इथे कसा आलो? वीरने पुन्हा विचारले. त्याचा आवाज खूपच क्षीण होता. काव्याचा हात त्याच्या हातावर होता. तो क्षणभर थरथरला. तिने माऊसाहेबांकडे पाहिलं, ज्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. डॉक्टर जवळ आले आणि त्यांनी वीरच्या डोळ्यात टॉर्च मारून काही तपासण्या केल्या. मिस्टर वीर, तुम्हाला तुमचं नाव आठवते? डॉक्टरांनी विचारलं. हो, वीर प्रताप मोहिते. माझ्या माऊसाहेब कुठे आहे? वीरने इकडे तिकडे पाहिलं. माऊसाहेब धावत जवळ आल्या. बाळा, मी इथेच आहे, घाबरू नकोस. त्यांनी प्रेमाने हात डोक्यावरून फिरवत म्हटले. वीरने माऊसाहेबांचा हात घट्ट धरला, जणू एखादं छोटं मूल अंधारात आपल्या आईला शोधतो. माऊसाहेब, मला घरी जायचे. आणि ही मुलगी कोण आहे? ही इथे काय करते? त्याने काव्याकडे बोट दाखवलं. काव्याला असं वाटलं की तिच्या काळजात कुणीतरी सुराख होत बसलंय. ज्या माणसाने तिच्यासाठी जीव धोक्यात टाकला, ज्याच्या पझेसिव्हपणाला ती कंटाळली होती, तोच माणूस आज तिला पूर्णपणे विसरला होता. डॉक्टरांनी काव्याला आणि माऊसाहेबांना बाहेर बोलवलं. बघा, वीरच्या डोक्याला जो मार लागलाय त्यामुळे त्याच्या मेंदूच्या त्या भागावर परिणाम झालाय जिथे गेल्या 5-6 वर्षाच्या आठवणी साठवल्या होत्या. याला रेट्रोग्रेड ॲम्नेशिया म्हणतात. त्याला त्याचं बालपण, कॉलेजचे पहिले काही दिवस आणि त्याच्या घरचे आठवतं. पण तुमचे लग्न, कावेरी आणि गेल्या काही वर्षातील वादळ, हे सगळं त्याच्या मेमरीतून पुसलं गेलं. पण हे कायमचं असेल का डॉक्टर? काव्याने विचारलं. तिची अवस्था केविलवाणी झाली होती. सांगता येत नाही. कदाचित काही दिवसात आठवेल किंवा कधीच नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याला जबरदस्तीने काहीही आठवण करून देण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्यावर मानसिक दडपण आलं तर त्याला पुन्हा अटॅक येऊ शकतो. डॉक्टरांनी सक्त ताकीद दिली. पुढच्या आठवड्यात वीरला डिस्चार्ज देऊन मोहिते वाड्यात आणलं गेलं. वाडा तोच होता, पण वीरसाठी सगळं नवीन होतं. तो प्रत्येक खोलीकडे आश्चर्याने पाहत होता. माऊसाहेब, हा वाडा इतका बदलला कसा? आणि हे इतके पेंटिंग कोणी लावले? वीर विचारत होता. काव्या कावेरीला घेऊन समोर आली. कावेरी खूप खुश होती की तिचे दादा घरी आले. ती धावत गेली आणि वीरच्या पायाला विळखा घेतला. दादा, दादा, बघा,
मी तुमच्यासाठी काय बनवलंय? तिने एक ड्रॉइंग वीर समोर धरलं. वीर गोंधळून मागे सरकला. ए, कोण आहे हे बाळ? माऊसाहेब, ही मुलगी मला डाड्डा का म्हणतीये? कावेरीचा चेहरा रडवेला झाला. तिने काव्याकडे पाहिलं. काव्याच्या डोळ्यातून पाणी आलं. तिने कावेरीला जवळ घेतलं. बाळा, डाडाला थोडं लागलंय ना, म्हणून ते विसरलंय सगळं. तू बाहेर जाऊन खेळ, मी येते. कावेरी रडत बाहेर गेली. काव्याने वीरकडे पाहिलं. वीर सोफ्यावर बसला होता आणि आपल्या कपाळाला हात लावून विचार करत होता. वीर, मी काव्या, तुझी पत्नी, काव्याने धीरानं म्हटलं. वीर जोरात हसायला लागला. पत्नी? तू? अगं, माझं वय काय आहे? मी तर अजून कॉलेजमध्ये आहे. माझं लग्न कसं होऊ शकतं? आणि इतकी मोठी मुलगी? काव्याने त्याला लग्नाचे फोटो दाखवले. वीर ते फोटो बघून थक्क झाला. त्याने फोटोतल्या स्वतःकडे पाहिले आणि मग काव्याकडे. हे हे खरं आहे? म्हणजे मी तुझ्याशी लग्न केले? हो वीर, आपण गेल्या 6 वर्षांपासून सोबत आहोत. काव्याने अर्ध सत्य सांगितलं. तिने त्याला त्याचं ते काळकृत्य, ड्रग्ज देणं किंवा त्याचं पॉझिटिव्ह रूप याबद्दल काहीच सांगितलं नाही. तिला वाटलं की ही एक संधी आहे त्याला एक चांगलं माणूस बनवण्याची. रात्रीची वेळ होती. वीर त्याच्या आणि काव्याच्या बेडवर बसला होता, पण तो खूप अस्वस्थ होता. तो काव्याच्या जवळ जायला घाबरत होता. काव्या, मला माफ कर, पण मला काहीच आठवत नाहीये. मला तू एक अनोळखी मुलगी वाटतेस. आपण एकाच रूममध्ये कसे झोपणार? वीरने विचारलं. काव्याने हसून एक उशी आणि चादर घेतली. काही हरकत नाही वीर, तू बेडवर झोप, मी सोफ्यावर झोपते. तुला जोपर्यंत कम्फर्टेबल वाटत नाही तोपर्यंत मी तुला सक्ती करणार नाही. वीरने तिला रोखले. नको, तू बेडवर झोप, मी खाली झोपतो. तू माझी पत्नी आहेस असं फोटो सांगतात, तर तुझा आदर करणं माझं कर्तव्य आहे. काव्याला आश्चर्य वाटले. हा तोच वीर होता का जो पूर्वी तिचा हात जोरात पकडायचा, जो तिला घराबाहेर पडू देत नव्हता? आज तो इतका सभ्य आणि नम्र कसा झाला? कदाचित त्याच्या स्मृतीतून तो अहंकारी वीर निघून गेला होता आणि फक्त तो जुना निरागस वीर शिल्लक होता. पुढच्या काही दिवसात वीरमध्ये कमालीचा बदल दिसला. तो कावेरी सोबत तासनतास खेळू लागला. त्याला कावेरी खूप आवडली होती. काव्या, ही मुलगी किती गोड आहे ना, अगदी माझ्यासारखी दिसते, तो हसून म्हणायचा. तो काव्याची खूप काळजी घेऊ लागला, पण या काळजीमध्ये ताबा नव्हता तर आदर होता. काव्या ऑफिसला जायला निघाली की तो स्वतः तिची बॅग आणून द्यायचा. काव्या, जपून जा आणि तुला जर उशीर झाला तर मला फोन कर, मी तुला न्यायला येईन. तुला बाहेर जाणं आवडतं ना, मग तू नक्की गेलं पाहिजे. काव्या थक्क व्हायची. ज्या वीरने तिला घरात डांबून ठेवलं होतं तोच वीर आज तिला उडायला प्रोत्साहन देत होता. एके दिवशी काव्या ऑफिसमधून आली तेव्हा वीर बागेत बसून कविता लिहित होता. काव्याने हळूच मागून जाऊन पाहिलं. तो जुन्या आठवणीतल्या कविता लिहित होता. वीर, तू अजूनही कविता लिहितोस? काव्याने विचारलं. वीर लाजून हसला. हो, मला आठवलं की मला कविता लिहायला आवडायचं. काव्या, मला जरी आपलं लग्न आठवत नसलं तरी मला तुझ्याबद्दल काहीतरी वेगळं वाटतं. जेव्हा तू समोर येतेस तेव्हा माझं हृदय जोरजोरात धडधडतं. कदाचित मी तुझ्या पुन्हा प्रेमात पडतोय. वीर, मला हेच हवं होतं. तुला पुन्हा एकदा माझ्या प्रेमात पडलेलं बघायचं होतं. काव्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. तिने वीरचा हात धरला. इशिता, हीच वेळ आहे. कौस्तुभ तुरुंगाच्या जाळीतून बोलत होता. वीरला काहीच आठवत नाहीये ना? मग त्याला त्याचं ते सत्य सांग जे काव्याने लपवले. त्याला सांग की त्यानेच काव्याला बर्बाद केलं होतं. जेव्हा त्याला स्वतःचाच तिरस्कार वाटेल तेव्हा तो स्वतःहून काव्यापासून लांबच जाईल आणि आपलं काम सोपं होईल. इकडे त्याचे हे सुख फार काळ टिकणार नव्हतं. तुरुंगात असलेल्या कौस्तुभला वीरच्या स्मरणशक्ती जाण्याबद्दल कळलं होतं. इशिताने मोहितेवाड्यात येण्याचं ठरवलं. एक दिवस जेव्हा काव्या ऑफिसला गेली होती आणि माऊसाहेब मंदिरात गेल्या होत्या तेव्हा इशिता वाड्यात शिरली. वीर बागेत कावेरी सोबत खेळत होता. इशिताला पाहून तो थांबला. तू कोण आहेस? मी मी खूप तुझी जुनी मैत्रीण आहे वीर, इशिता हसून म्हणाली. काव्याने तुला काहीच सांगितलं नाही का? तिने तुला फक्त गोड गोष्टी सांगितल्या असतील ना? पण तुला माहितीये का,
तू आणि तिचं नातं कसं सुरू झालं होतं? वीर गोंधळला. काय म्हणायचे तुला? इशितानं परत तेच संशयाचं बीज पेरायला सुरुवात केली होती. हे बीज आता कुठवर नेणार होते हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा वीर प्रताप मोहिते. बाकी हा भाग कसा वाटला समीक्षा करून नक्की सांगा. धन्यवाद.